ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. इकडे प्रिया मात्र खूप रागात असते आणि ती रूम मधल्या सगळ्या वस्तू फेकून देत असते. प्रिया रागात म्हणते, खूप चुकीचं वागलायस अर्जुन तू माझ्याशी. तुझं सायलीवर प्रेम आहे, माझ्यासमोर बोलायची तुझी हिंमतच कशी झाली रे? यासाठी मी ही सगळी तयारी केली होती का? जी प्रिया सगळ्यांना असं असं गुंडाळते, तू तिला फसवलं. मी यासाठी तुला कधीही माफ करणार नाही आणि तुझ्या त्या बायकोकडे बघतेच मी. तिला त्रास कसा होईल ना तेच बघेल मी. सायली इकडे प्रतिमाच्या रूम मध्ये येते आणि शांत येऊन बसते. तशी प्रतिमा म्हणते, काय झालं सायली बाळा? सायली म्हणते, एक विचारू का प्रतिमा आत्या? कधी आपल्याला आपल्या आयुष्यात अनपेक्षित अशी एक गोष्ट मिळते जिची आपण खूप स्वप्न पाहिलेली असतात, पण ती गोष्ट आपल्याला आयुष्यात आल्यावरती अचानक आपल्या हातून निसटून जातात. मग आपल्या लक्षात येतं काही स्वप्न कधीच खरी होत नसतात. असं का होतं प्रतिमा आत्या? प्रतिमा म्हणते, काही झालंय का? तशी सायली भानावर येते आणि म्हणते, नाही नाही काही नाही, मनात विचार आला आणि तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून विचारलं. पण प्रतिमा तिच्याकडे बघतच असते. सायली म्हणते, काही नाही प्रतिमात्या, तुम्ही नका विचार करू, येते मी. असं म्हणून ती बाहेर येते आणि बाहेर पाहते तर कोण? प्रिया उभी. सायली तिला बघूनही न बघितल्यासारखं करते आणि तिथून जायला निघते. तशी प्रिया तिच्या समोर येऊन उभी राहते. सायली म्हणते, झाला तेवढा तमाशा पुरे नाही का? जाऊ दे मला. प्रिया तिचा रस्ता काही सोडतच नाही, तिचा रस्ता आडूनच धरते आणि म्हणते, अशी कशी ग? तुला शिक्षा ही मिळायलाच हवी. माझे आई बाबा, माझी पूर्णाजी यांना माझ्यापासून दूर केलंस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्जुनला. तू त्याच्यावर अशी काही जादू केलीये की त्याला माझ्याशी प्रेमाचं नाटक करावं लागलं आणि हे कारस्थान करायला त्याला लाज नाही वाटली? तशी सायली म्हणते, या जिन्यावरून मला ढकलून दिलं तेव्हा तुला लाज नाही वाटली? माझ्या जीवाशी खेळलीस तेव्हा लाज नाही वाटली तुला? सांग ना. प्रियाही म्हणते, तुम्ही माझ्या भावनांशी खेळला तेव्हा लाज नाही वाटली? तुला सगळ्यांना सांगायचंय ना मी तुला जिनेवरून ढकलून दिलंय? तर जा, जा जाऊन सांग सगळ्यांना. मीही सांगेन अर्जुन माझ्याशी काय खेळ खेळायला ते. तशी सायली म्हणते, तू नको सांगू आम्हाला. आणि काय ग, डावपेच घाणेरडे खेळ हे सगळं तूच करू शकते आणि तुला जी शिक्षा द्यायची आहे ना ती देवच देईल. असं म्हणून ती तिथून निघून जाते. प्रिया मनातच म्हणते, प्रिया आता इकडे म्हणतच म्हणते, आता मी तुला शिक्षा देणार. प्रतिमा तुझी आई आहे हे माहीतही नाही तरी तुझा तिच्या जीव अडकलाय. आता तुम्हा माय लेकींना एकमेकींपासून कसं तोडते ते बघच. मग तू कशी तडफडते ना हे बघायला मला खूप मज्जा येईल. आता पुढच्या भागात पाहूया प्रिया सायली आणि प्रतिमाला एकमेकींपासून कसं दूर करते, त्यासाठी ती काय नवीन कट रचते. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.